अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जान निर्मळे सत्कर्मेची. सत्कर्म हे निर्मळ तीर्थ आहे. जेवढं मनुष्य सत्कर्म करील तेवढा तो तीर्थ स्वरूप होईल, तेवढं तीर्थाचं फल त्याला मिळेल. आता ज्ञानोबा इथे कर्माचं वर्णन करतात. आपल्या वाट्याला आलेली कर्म जी आहेत माणसाने जर व्यवस्थित केली, फलाची आसक्ती सोडून केली, त्या ठिकाणी अहंकाराचा त्याग करून जर केली, तर ती कर्म जी आहेत ती त्याला कशी सोडवण्यास कारणीभूत होतात. सिद्धांत कुठे बघा, दृष्टांताच्या वेळेला असताना पहिला सिद्धांत वाचायचा. सिद्धांत आहे 163 ओळीमध्ये. काय वाचा? तैसे कर्मेची कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रस रीती मरता राखला विषय. कर्मच माणसाला कर्मातून सोडवण्यास कारणीभूत होतात. याच्याकरता महाराजांनी दृष्टांत दिले. ते आता 161 पासून 161, 62 आणि 63 मधला पुढचा भाग उदाहरण दिलेले. वाचावी. 61. तृषार्ता मरुदेशी झळे अमृते ओळली जैशी, की अंधा लागी डोळ्याशी सूर्याला. तृषार्ता मरुदेशी. मरु म्हणजे मारवाड प्रांतामध्ये जिथे निर्जल आणि असं निर्जल असा प्रांत आहे, जिथे पाणीच नाही, अशा ठिकाणी एखाद्या माणसाला खूप तहान लागली, तो तृषार्त झाला आणि खूप पाणी पाहिजे, तहान लागली. आणि अशा वेळेस काय झालं, म्हणजे झळे अमृते ओळली जैशी. झळे म्हणजे त्या मृगजळ दिसतं बघा तिथे, आणि पाणी नसतंच, सूर्याच्या झळया. झळे म्हणजे त्या मृगजळासारख्या दिसलेल्या किंवा त्या किरण सूर्याची बसला होता. आणि ती झळे जे आहेत त्या झळयाच कशाच्या झाल्या? अमृताच्या झाल्या. आणि त्याला आता अमृत प्यायला मिळालं तिथं. ते अमृत जसं घेतल्यानंतर त्याला शीतलता प्राप्त होते, मधुरता प्राप्त होते, तसं कर्म करणारा जो मनुष्य आहे, जीव जो आहे, त्याच्या जीवनामध्ये तो सुद्धा आता जसा एखाद्या कर्मरूपी अरण्यामध्येच आहे. कर्मरूपी त्या ठिकाणी पाणीहीन अशा देशात आहे, मरुभूमीतच आहे. अनेक प्रकारची कर्म त्याच्या जीवनामध्ये आहेत, कर्माच्या झळ्या आहेत. पण त्याने केलेलं नित्यनैमित्तिक कर्म हेच अमृतासारखं त्याला त्या कर्मबंधातून सोडवणार आहोत. एक, अंधा लागी डोळ्याशी सूर्य आला. आंधळा मनुष्य आहे जीव. तसा पाहायला गेला तर काय, आंधळा, सहजमी नाही. आसोनी हातपाय डोळे झालो मी आंधळा. आपण सगळे आंधळे आहेत. आपल्याला कर्म कसं करायचं माहिती नाही. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, आंधळ्या गरुडाचे पंख आहाती. असा जीव आहे, आंधळा आहे. पण असा जरी असला तरी सुद्धा आंधळ्याच्या अंधा लागी डोळ्याशी सूर्य आला. म्हणजे सूर्याच्या प्रकाशात डोळसाला दिसतं. पण हा भाग्यवान आंधळा असा आहे, त्याला डोळे नाही, त्या डोळ्यामध्ये सूर्यच आला. मग आता त्याला किती दिसेल बघा. तसं हे नित्यनैमित्तिक कर्म जे आहे ना, जीव आंधळा जरी असला तरी त्याचं नित्यनैमित्तिक कर्मच त्याला सगळा प्रकाश करतं जीवनामध्ये. तैसे निष्ठा केले कर्म झाडी करून रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा धावे. बुडतया नदीचं धावी नली, पडतया पृथ्वीची कळवळिली, निमतया मृत्यूने दिदली ऐश्ववृद्धी. बुडणारा मनुष्य होता नदीत, पूर आलेली नदी, त्यात पाय घसरला, आचमन करायला गेला आणि बुडायला लागला. ओ धावा धावा,
मला वाचवा वाचवा, पण कोणीच नाही ना तिथे. मग काय झालं, त्याला वाचवण्यासाठी कोण आली? नदीच आली. ज्ञानेश्वर महाराजांची शब्दसृष्टी आहे, अशी शब्दसृष्टी दुसरीकडे कुठं पाहायला मिळणार नाही. म्हणजे आता बुडतोय कशात? नदीच. पण तीच नदीने जर ठरवलं याला वाचवायचं, असे बुडेल का तो? बुडणार नाही. तसं कर्म ही बुडवणारी आहेत, कर्मरूपी नदी माणसाला बुडवणारी आहेत. पण ही कर्मरूपी नदीच ह्याने जर नीट कर्म केली, नित्यनैमित्तिक जर त्याने फलाची आसक्ती सोडून केलं, तर ती कर्मच त्याला सोडवण्याकरता येतात. बुडतया नदीच धावी नली, पडतया पृथ्वीच कळवळली. पडणारा मनुष्य आहे, कुठं पडणार आहे? पृथ्वीवरच. पण पृथ्वीनेच त्याला धरलं उचलून, आता तू पडू नको बाबा. तसं कर्मरूपी पृथ्वी आहे, पडणारी पृथ्वी आहे. मनुष्याचं पतन कर्मामुळेच होतं, पण नित्यनैमित्तिक कर्म जर त्याने व्यवस्थित केली, ते कर्मच त्याला काय करतात? उभारी देतात, मोक्षापर्यंत घेऊन जातात. आणि निमतया मृत्यूने दिदली आयुष्यवृद्धी. मरणारा मनुष्य आहे, पण त्याला मृत्यूने, निमतया मृत्यूने दिदली आयुष्यवृद्धी. मृत्यूचा आला आणि म्हणायला लागला, घे बाबा तुला अजून थोडंसं आयुष्य वाढवून घे, आता तू मरणार नाहीत. मग तो मरेल का? मरणार नाही. तसं कर्म मारणार आहे, पण नित्यनैमित्तिक कर्म हे जणू काय आपल्याला मृत्यूसारखं धावून येताना सांगतं, नाही तू मरणार नाही बाबा, आता मी तुला तारतो, असा या ओळीचा अर्थ आहे. ह्याची पार्श्वभूमी कळली तर ओळीचा अर्थ लावेल. अशी एरवी तुम्ही एखाद्या माणसाला या ओळीचा अर्थ विचारा, हो बुडतीय नदी धावी नली म्हणजे काय? किती डोकं खाल्लं तरी अर्थ लागणार, मागचा पुढचा अर्थ लक्षात आला पाहिजे आणि सिद्धांत लक्षात आला पाहिजे. तैशी कर्मे कर्मबद्धता, मुमुक्षु सोडविले पांडुसुता, जैसा रस रीती मरता राखला विषय. त्याप्रमाणे कर्मे कर्मबद्धता, मुमुक्षु सोडविले पांडुसुता. पांडुसुता म्हणजे पांडू ज्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्म करणारे होते आणि म्हणून त्यांनी आपला उद्धार करून घेतला, तसाच त्यांचाच मुलगा तू आहेस, तू सुद्धा नित्यनैमित्तिक कर्म करणार आहेस. म्हणून पांडुसुता म्हटलं. मुमुक्षु पाहिजे फक्त. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा पाहिजे, सुटण्याची इच्छा पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे मी सुटावं. सुटावं वाटत नसेल तर मग कर्म तरी काय करील, त्याला मदत करणार तरी काय करील? काय मामासाहेब म्हणायचे, झोपलेल्या जाग करता येतं. ज्याने झोपेचं सोंग घेतलंय त्याला जागा करता येणार. पहिल्यांदा आपली आत्मकृपा आपल्यावर पाहिजे. 4 प्रकारच्या कृपा आहेत. कोणत्या कोणत्या? ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि आत्मकृपा. सगळ्यात पहिली कोणती पाहिजे? आत्मकृपा पाहिजे. आत्मकृपा ज्याच्यावर आहे त्याच्यावर बाकीच्या कृपा आपोआप होतात. म्हणून जया आथी आपुली कृपा असं म्हटलं. आपल्यावर कृपा पाहिजे. म्हणजे मला वाटलं पाहिजे मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे, आणि मी जर ठरवलं नाही, मग दुसरं कोणी मला किती महाराज उघडून पाजले तरी बदल होणार. मी ठरवलं पाहिजे मला बदलायचं आहे, माझा उद्धार करून घ्यायचा आहे. बरोबर आहे बाबा. दृष्टांत सांगतात ना ते सनईवाल्याचा. सनई आणली आणि त्याने त्या पोराच्या तोंडात खुपसली. तो म्हटला मी फुकणारच नाही. होईल का तो सनई वादक? होणार नाही. आपण ठरवलं पाहिजे. म्हणून मुमुक्षु पाहिजे, मोक्षाची इच्छा पाहिजे. आणि मग ही कर्म जर अशा रीतीने केली तर जैसा रस रीती मरता राखीला विषय. विषच आहे, पण त्या विषयावर काय केली? विषयावर प्रक्रिया केली, रसायन बनवलं त्याचं. तर ते विष घेतल्यानंतर सुद्धा मनुष्य मरणारा असतो, परंतु मरणारा मनुष्य जगतो. रसरीती मरता राखला विषय. मरणारा होता पण विषानेच त्याला राखला. किंवा विषाने मरणार होता, तोच विष व्यवस्थित दिलं,
रसायन बनवून दिलं तर तो जगतो. तसं कर्म ही माणसाला मारणारी आहेत, कर्म ही माणसाला जन्ममरणात घालणारी आहेत, कर्म ही माणसाला दुःख भोगायला लावणारी आहेत. पण तीच कर्म जर योग्य रीतीने केली, संग त्याग करून केली, फलाची इच्छा सोडून केली, नित्यनैमित्तिक कर्म केली, तर तीच कर्म त्या माणसाला कर्मातून मुक्त करतात. म्हणजे तो मुक्त होतो. म्हणून तैशी एके हातवटिया कर्मे की जेती धनंजया बंधकेची सोडवावया मुख्य होती. तैशी एके हातवटी आहे, एक हातोटी आहे. कर्मे की जेती धनंजय, म्हणून हे धनंजया त्या हातोटीने कर्म केलं पाहिजे. एक हातोटी अशी आहे, ती हातोटी जर तुला कळली तर त्या ठिकाणी कर्म जी बंधक आहेत हीच तुला मोकळं करायला, मुक्त करायला कारणीभूत होतील. बंधकेची सोडवावया मुख्य होती, सोडवण्याकरता मुख्य तुला कर्मच होतील. बंधकं जरी असली, ती बांधणारी जरी असली, पण एक हातवटी आहे. आता तेच हातवटी तुझं सांगो गोमटी, त्या हातवटी तुला चांगल्या प्रकारे सांगणार आहे. जया कर्मा ते किरीटी, कर्मची ऋषे किरीटी म्हटलंय. अर्जुनाचं एक नाव किरीटी आहे, श्रेष्ठ. इंद्राने त्याला किरीट बक्षीस दिला होता त्या खांडवनाच्या काळामध्ये. श्रेष्ठ असा योद्धा आहे, श्रेष्ठ गोष्टींचं आकलन करणारा आहे, श्रेष्ठ गोष्टी करणारा अर्जुन आहे, म्हणून त्याला किरीटी म्हटलं. आता तेच हातवटी मी तुला सांगतोय, म्हणजे तू किरीटी आहे म्हणून सांगतोय. किरीटी नाही त्यांना सांगून उपयोग नाही. हो, किरीटी असेल तर सांगून उपयोग. अर्जुना तू परिसशी परिसोनी अनुष्ठेशी, म्हणून या किरीटीचे या बोला. हा, तिथं किरीटी शब्दाने अर्जुनाचं आणि भगवंताचं प्रेम सांगायचं बरं का. इंद्रदेवानी जसा अर्जुनाला किरीट दिला तसं देवाला विचारलं, देवा तुम्हाला काय देऊ? भगवंतांनी सांगितलं, माझे आणि अर्जुनाचं प्रेम असंच कायम राहिलं पाहिजे, एवढंच मला दे. मग त्या किरीटीचा संबंध तिथे अर्जुनावर भगवंताचं काय प्रेम आहे. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला काय सांगतोय? हातवटी सांगतोय. आता तेच हातवटी तुझं सांगो गोमटी, चांगल्या प्रकारे मी तुला ते हातवटी सांगतो. जया कर्मा ते किरीटी, ज्या हातवटीने जर कर्म केलं तर कर्मच कर्मावर रुसेल. म्हणजे कर्मच कर्माचा काय करील? नाश करील. कर्मच कर्मातून सोडवण्यास कारणीभूत होईल. तुला मुक्ती प्राप्त होईल, कर्माचं बंधन राहणार नाही. ती हातवटी मला तुला सांगायची. ती हातवटी भगवान सांगतात, एतान्यपितो कर्माणी संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. त्या हातवटीचा विचार आपण उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल.